हॅलो एव्हरीवन. तर आज आपण करूयात कॅरमल केकची एकदम सोपी अशी रेसिपी. मलाही आवडली, तुम्हालाही नक्की आवडेल. एकदम थोड्याशा सामानात छान असा डेझर्ट आपण तयार करू शकतो. यासाठी गॅसवर प्रथम आपण साखर ठेवू आणि साखरमध्ये थोडंसं पाणी टाकून स्टर करत राहू. जोपर्यंत साखरेला ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण हे स्टर करत राहू लो फ्लेमवर. साखर ब्राऊन झाली की साखरेचा एक घट्ट पाक तयार होतो, म्हणजेच हे आपलं कॅरॅमल रेडी आहे. यासाठी 10 ते 15 मिनटात आपलं कॅरॅमल तयार होते. त्यानंतर आपण दुसरी प्रोसेस करू. ब्रेड घेऊ. ब्रेड आपण छोटे छोटे तुकडे करून एका डब्यामध्ये टाकू. तुम्ही अख्खे ब्रेडही टाकू शकता. त्यानंतर दूध ॲड करू. दूध आपण थिकनेस बघून ॲड करू. आणि लक्षात ठेवा, दूध आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून ॲड करायचं आहे. दूध ॲड केल्यावर आपल्याला त्यामध्ये 2 अंडी फोडून टाकायची आहेत आणि मस्त हे मिश्रण फेटून किंवा एकदा हलवून घ्यायचं आहे. एकदम 45 मिनिटमध्ये आपला हा सुंदर असा केक चवीलाही छान तयार होतो. दूध आणि अंडी ॲड केल्यावर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आणि हे मिश्रण एकजीव करायचं आहे. चवीप्रमाणे साखर ॲड केल्यावर आपल्याला त्यामध्ये कोणताही इसेन्स टाकायचा आहे. यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स ॲड केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता इसेन्स ॲड करू शकता. त्यानंतर मिश्रण हलवून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पूर्ण बारीक करायचं आहे आपल्याला. बारीक झाल्यानंतर गॅसवर एक मोठं असं भांडं ठेवा. सगळ्यांकडेच ओव्हन असतो असं नाही, माझ्याकडे सुद्धा ओव्हन अवेलेबल नव्हता. सो मी एक मोठं भांडं गॅसवर ठेवलं, त्यामध्ये पाणी टाकलं आणि आपण जाळी किंवा प्लेट उलटी ठेवू शकतो. पाणी टाकल्यानंतर थोडंसं बॉईल होऊन द्यायचं. पाणी बॉईल होईपर्यंत आपण एक काचेचा डबा किंवा एक स्टीलचा डबाही तुम्ही घेऊ शकता. मी ते काचेचा डबा घेतला आहे, जे आपण साखरेचा आणि पाण्याचा पाक बनवला होता, म्हणजेच आपलं कॅरमल, ते मी काचेच्या डब्यामध्ये खालती टाकले आणि सगळीकडे असं स्प्रेड करून घेतलं मस्त. मग जे आपण मिक्सर केलं होतं मिश्रण, ते या कॅरमलवरती आपण स्प्रेड करायचं. हे मिश्रण व्यवस्थित स्प्रेड करायचं. नंतर त्याला एकदा टॅप करायचं, म्हणजे आपल्या केकची लेवल एकदम लाईनमध्ये येईल. नंतर पाणी तोपर्यंत बॉईल होतं. त्यानंतर आपलं हे काचेचं भांडं म्हणजेच डबा ठेवायचा. 45 मिनिटनी बघायचं शिजलं आहे का. हे असं स्टिकला नाही लागलं तर समजायचं शिजलं आहे. मग काय करायचं, ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आपलं स्वीट डेझर्ट तयार आहे. फक्त खायची बाकी आहे. तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा. बाय बाय.